साहित्य आपल्या समोर आलेले आहे. सचिनजी आणि मयुरीजी आपल्यासाठी करणार आहेत रताळ्याचे गुलाबजाम. बरं मला एक सांगा, आम्ही आता कोल्हापुरात आलोय जोडीत गोडी साजरं करायला. आम्ही ना नवऱ्याकडनं एक बायकोकडनं एक असा पदार्थ करून घेतलाय. तुम्ही हुशारी करून एकच पदार्थ ठेवला इथं? कारण मला हा ह्याच्याकडूनच करून घ्यायचा आहे. आम्हाला दोघांना मिळून करायचा आहे हा. का बरं असं काय कारण आहे? मी त्याला शिकवणार आहे हा पदार्थ. त्याचं कारण काय? कारण शक्यतो त्याला चहाशिवाय बाकी काही येत नाही, त्यामुळे मला हा शिकवायचा आहे त्याला पदार्थ व्यवस्थित. म्हणजे खऱ्या अर्थाने या पदार्थाच्या गोडीमध्ये जोडीतली गोडी असणार आहे ना? ठीक आहे, चला मग लागणारं साहित्य आधी आपण बघूया आणि मग कृतीकडे जाऊया. पण हे करत असताना आपल्याला खूप गप्पा मारायच्या आता. हो हो. रताळ्याच्या गुलाबजामसाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. उकडलेला रताळा तर मला इथे दिसतोय. हो. हाच किसून घेतलाय का? हा उकडून ना मी किसून घेतलाय. बरं. हा हे साखर आहे पाकासाठी लागणारे आपल्याला. हे शिंगाड्याचं पीठ आहे. हे कॉर्नफ्लॉवर आहे. ज्यांना उपासाचं नाही करायचं असेल तर त्यांनी म्हणजे कॉर्नफ्लॉवर वापरू शकतात. आणि समजा उपासाचे गुलाबजाम म्हणून करायचे तर हे वगळायचं का? हा हे फक्त नका घालू तुम्ही. बरं, त्याऐवजी फक्त हे शिंगाड्याचं पीठ घाला. करेक्ट. कळलं का तुम्हाला ऑप्शन? जर तुम्हाला उपासाचे म्हणून हे गुलाबजाम करायचे असतील तर कॉर्नफ्लॉवर काढून टाका आणि जर तुम्हाला चालणार असेल तर हे ठेवा. हो की नाही? चला कॉर्नफ्लॉवर. हे पुढे काय? शिंगाड्याचं पीठ आहे. ही मिल्क पावडर आहे. हे ड्रायफ्रुट्स आहेत. हे रोज पेटल्स आहे. ही वेलची पूड आहे. केशर आहे आणि थोडं पिंच ऑफ सोडा. बरं, फॅन्टास्टिक. आणि तळण्यासाठी तेल ऑलरेडी मी ठेवलेलं आहे. बरं, मग आपण आधी गॅस लावून घेऊया. आधी आपल्याला तळायचंय ना? हो. ठेवायचं. चला तेल तापेपर्यंत या कार्यक्रमातली अजून एक गंमत तुम्हाला सांगतो. काय आहे, आमची खवय्यगिरी जेव्हा सुरू झाली तेव्हा याच्यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा आहेत. ते ज्येष्ठ अभिनेते आहेत. सन्मानाचं त्यांचं स्थान आहे आणि त्यांच्याशिवाय आमचा खवय्यगिरीचा कुठलाच भाग आणि प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीवरती त्यांची एक रिॲक्शन असते आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे प्रशांत दामले सर. त्यांच्याशिवाय खवय्यगिरी होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे जरा ते आमच्या सोबत असतात आणि जेव्हा तुम्हाला ही मुलगी पटली तेव्हा साधारण ते असे रिॲक्ट झाले असते. हो की नाही? जेव्हा ती पहिल्यांदा तुम्हाला हो म्हणाली तेव्हा ते असे रिॲक्ट झाले असते आणि जेव्हा तुमच्या सासूबाईला गोष्ट कळली तेव्हा ते असेही रिॲक्ट झाले असते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती आमच्या सिनियर खवय्ये माणसाचं लक्ष आहे. तर त्यांना आपण इथे ठेवूया आणि मध्ये मध्ये त्यांच्याशी गप्पा मारूया. मला ह्याच्याबद्दल एक किस्सा सांगायचा सरांबद्दल. बरं. सर माझ्या हॉटेलमध्ये आलेले. थांबा. कधी? आता मी त्यांच्या वतीने बोलणार. हा सांगा. सर माझ्या हॉटेलमध्ये जेवायला आलेले. कधी? पुढे त्यांचं नाटक होतं एका लग्नाची पुढची गोष्ट. बरं. एका लग्नाची पुढची गोष्ट. मग तर त्यांना जेवण इतकं आवडलं माझ्या हॉटेलमधलं. जाताना मला 2-3 वेळा सर सांगून गेले अप्रतिम आणि त्यांच्या भाषेत मस्त. ही मला मोठी दाद होती त्यांच्याकडून की त्यांना जेवण आवडले. मला एवढं भरभरून आलेलं आणि सगळ्यात माझं आवडतं हे कलाकार आहे. वा प्रशांत सर, हा मेसेज आहे खास तुमच्यासाठी. कारण आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीचे काही भाग आपण स्टुडिओमध्ये सुद्धा करणार आहोत. शुक्रवारी आणि शनिवारी त्या भागामध्ये आपल्याला प्रशांत सर दिसणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना आम्ही इथे सुद्धा घेऊन आलेलो आहोत आणि ज्येष्ठ आहेत, खवय्येगिरीतही अनुभव आहे. त्याच्यामुळे सर बघा तुमचे चाहते आणि तुम्ही करता ते ट्रेन किती लोकांपर्यंत पोहोचले. हो की नाही? चला तर तेल तापलंय. काय करायचं पहिल्यांदा आपण हे करून घेऊया. सगळं मिक्स करून घ्या. मग तुम्हाला बाउल देऊ काय? घ्या. सर मदत करायची आहे तुम्हाला? हो आहे ना. मी तू मिक्स करशील का रे? काय कर ना तू. पहिला बघ तर. गुलाबजाम ऐकल्यावरच मी घाबरलो. हे काय आहे नवीन प्रकार? पुढे काय? आता शिंगाड्याचं पीठ घाल. 1 चमचा. किती घालायचे प्रमाण विचारा. घाल 3 चमचे घाल. गुलाबजाम कधी केला होता का? 2 भरून घालायचे थोडे. गुलाबजाम खाल्लेत भरपूर. केले नव्हते कधी? आणि घाल थोडे. आणि घाल. आणि त्यानिमित्ताने तुमचा 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घाल. त्याच चमचा वेगळा चमचा घ्या. किती? 2 चमचे. परत लागलं तर आपण घालू. बर. हे कॉर्नफ्लोअर कशासाठी? घट्टपणा येण्यासाठी. घट्टपणा येण्यासाठी. जरा क्रिस्पी होतील. बस त्यांनी 2च सांगितलं. नंतर लागलं तर आपण घालू. आणि आता मिल्क पावडर. वेगळा चमचा घेता काय? हो 2 चमचे घाल. असे भरून घाल. तू असे खूप हे करतोस.
हा, म्हणजे कसं प्रेम कसं भरभरून करता तसं भरून घाला. तू भरून घालत नाहीयेस पण हां नाही बरोबर आहे. नाही आता बरोबर आहे, घाला तेवढी. घाल हां ओके. आणि थोडी वेलची पूड त्यामध्ये. यातली वेलची पूड कोणती आहे? सांगू देतो वेलची पूड. तुला कळतं अच्छा. कारण चहात घालतो ना आपण, सकाळचा चहा तुम्ही करता ना. त्याच्या चहामध्ये असतं त्यामुळं किती थोडीशी घाल, मी सांगते. घाल आणि थोडीशी थोडी बस बस. वा, आज या मयुरी थोडंसं ताईंनी सोडा पिंच. पिंच म्हणजे काय हो? अगदी चिमूटभर एवढा. बस. हां आणि घे थोडंसं घे. अजून घेऊ? घे ना थोडा. तू घाबरू नकोस, तू घाल व्यवस्थित. तुम्ही त्यांना पहिल्यांदा स्वयंपाकघरात करायला लावताय पदार्थ ज्याचं नाव आहे रताळ्याचे गुलाबजाम, वरून म्हणतात घाबरूही नको. काय कमाल आहे. पुढे काय करायचं पुढे? आता ते मिक्स करायचं सगळं असं छान कणिक हां, मळलं. कणिक मळल्यासारखं. खरं सांगाय जमेल का? आता मात्र हे काही शक्य नाही. ह्याच्यासाठी मयुरीच येऊन पुढे करू शकते, दुसरं कोण करू शकणार नाही. मग हे मान्य करा त्यांच्या समोर की मला नाही जमणार हा पदार्थ. नाही हे मी मान्य करतो, हा पदार्थ मला जमणार नाही. मयुरी, हा पदार्थ काय मला जमणार नाही. मग हा पदार्थ जमणार नाही पण तरी आपल्याला करायचा आहे. पण यासाठी त्यांना एक तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायला लागेल, प्रॉमिस करायला लागेल. मोबाईल अनलॉक करून दाखवू शकता का त्यांना? करणार प्रॉमिस देतो. वा, काय काय करणार? पाहिजे तुला प्रॉमिस? काय पाहिजे? चला, संधी आहे तुमच्याकडे. तू सगळंच दिलायस मला, पण तसं म्हणलं तर. पण तू म्हणलेलास मला दुबईची ट्रिप देणार आहेस. काय भावात पडला रताळ्याचा गुलाबजाम? दुबई एक वेळ जमेल, खरं हे जमणार नाही. हे जमणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला रताळ्याच्या गुलाबजामच्या बदल्यात दुबई ट्रिप मिळालेली आहे. हो. म्हणून मदत म्हणून थोडीशी. मग प्रॉमिस आहे ना हे. हो, अरे यालाच तर म्हणतात जोडीत गोडी, हो की नाही? Yes. जरा थांबा तिकडे, या तुम्ही मैदानात आणि ते छान मिक्स करा. मी हातानच मिक्स हो प्लीज करणार. करा. असं घट्ट थोडं मळून घ्यायचं. आणि त्याला असा आपण उभा शेप देणार आहोत, गोल नाही शेप देणार आहोत. अच्छा, म्हणजे ते छान दिसताना पण छान दिसतं ते. म्हणजे हल्ली रिसेप्शन और लग्नामध्ये जसे गुलाबजाम असतात तसे. असे लांबुळके है ना? हां, गोल नाही. बरं, मला एक सांगा, आता हे घट्ट मळून घेतल्यानंतर किती वेळ असंच ठेवायचंय का असं काही नाही? नाही ह्याचे लगेच गोळे करून घ्यायचे आपण. आणि तोपर्यंत आपण पाक सुद्धा इथे करायला घेऊया, म्हणजे ते डीप फ्राय करून आपण पाकात लगेच घालूया. बर, मग आपण एक काम करूया, गोळे करून इथे ठेवूया, मग पाक करायला घेऊया. चालेल? हो, मी तुम्हाला प्लेट देतो. बरं, आता हे गोळे करून घेण्याइतपत व्यवस्थित झालंय? हो, झालंय. तेवढे तर आपल्याला येतील ना? काय असंच करायचंय फक्त? मी त्याला एक दाखवू का? हो, दाखवा की. काही नाही, हे असं गोल शेप करायचा त्याचा. गोल करायचं. हां, गोल शेप करून घे आणि त्यानंतर 2 मिनटं असं छान गोल कर आणि मग असं स्टँड टाईप असं छान असं करून घे. आज म्हणजे तुम्हाला त्यांच्या हातून करून घ्यायचंच आहे का? हो. काही केलं तरी? हो. या गुरुजी, मैदानात उतरा जरा. हे बघा, काही नाही, असं करायचं, मग त्याला जरा असं दाबायचं. असं आपण शाळेमध्ये मातीचे वगैरे करतो ना, असं खेळून भांडीचे, तेवढंच आहे. पहिला गोल करून घे. बघा बघा, असं झालं तरी चालेल ना? मस्त. मग व्हेरी गुड. छोटं मोठं झालं तरी हरकत नाही. पण ते व्यवस्थित दिसायला पाहिजे, छोटं मोठं नको, एकसारखेच होऊ दे साईज. हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. सांगितल्याप्रमाणे, म्हणजे पत्नीने सांगितल्याप्रमाणे आपले जे पतिदेव आहेत त्यांनी छान गुलाबजाम केलेले आहेत. आणि बरं का मामी, काकू एकसारखे केलेत तुमच्या लेकाने, आहे ना? बायकोच्या धाकाने, धाकाने नाही, प्रेमाने. हा, जोडीतल्या गोडीने. आता आपण पुढे काय करूया? आता आपण पाक करून घेऊया. हो, घ्या. गॅस ऑन करते. काय लागेल तुम्हाला? मला पाणी लागेल. हे समप्रमाणात घ्यायचं आहे. साखरेच्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. तर पहिला पाणी घेते आणि साखर तेवढीच लागणार मला. बरं, घ्या. पाकामध्ये काहीतरी 1 तारी 2 तारी असंही काय असतं ना? हो, 1 तारी पाक. महा काय तुतारी? नाही, हा मी स्टिकी होईपर्यंत, चिकट होईपर्यंत करणार आहे पाक. साखर पूर्ण मेल्ट झाली की मग
एक उकळी आली की आपण गॅस बंद करूया. सुपर. आणि थोडी साखर विरघळत आली की त्यामध्ये वेलची पूड आणि थोडं केशर घालू. बरं ठीक आहे. बरं आता हे करता करता मला सांगा, हां एक तुम्ही आता नवीन प्रवास सुरू केलाय, रेस्टॉरंट आहे, यांचा सपोर्ट तर आहेच, हे सगळ्या गोष्टी आहेत. पुढे काय पाहताय आता? तुमची जोडीची काही स्वप्न असतील, एक टार्गेट अचीव्ह करणं, कारण काय व्यवसायात उतरल्यानंतर आपण मग थोडेसे अँबिशियस होतो ना, की 5 वर्षात हे अचीव्ह करूया, 5 वर्षात ते. तर असं काही ठरवलंय, काही प्लॅन आहे? ठरवलंय की ह्यानंतर ह्याच्यापेक्षा एक मोठं हॉटेल काढायचं. आता साखर विरघळतीये, घालूया वेलची पावडर? हां घालूया. सर करा मदत. फार मोठी मदत करतो. हो सगळी टाका. सगळी नाही थांबा. टाकायचं. हां ते निघाले होते वाटी पालथी करायला. मामी जोडीत गोडी. हो 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 बस. हां आता काय घालूया? केशर घालूया. खास लोकाग्रहास्त होतं हे. आपण आता वेलची पावडर घातली, आणि केशर घातलं. घातलं. वा वा. हा खूप छान लागतो पदार्थ, रताळ्याचे गुलाबजाम, आणि पौष्टिक पण आहे, हेल्दी पण आहे तसा. हो हो. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं, यातलं जर फक्त कॉर्नफ्लॉवर वगळलं तर तुम्ही हा अख्खा पदार्थ उपासाचे गुलाबजाम म्हणून सुद्धा करू शकता. त्याच्यामुळे आजच्या पदार्थाचं नाविन्य हे तुम्हाला लक्षात आलं असेल. साहित्य आणि कृती सुद्धा वेळेवरती लिहून घ्या. कसं आम्ही करतोय ते बघा आणि आवर्जून करून पहा. आपण त्याला उकळी येईपर्यंत डीप फ्राय करूया. हो हो करू. चालेल ना? तू हे बघशील का रे थोडं? तो उकळी कशी काय ते सांग. तुम्हाला ह्यांना पाहून जे फुटलं होतं त्यालाच उकळी म्हणतात. तीच त्या पाकाला आली की तुम्हाला लक्षात येईल. थोडा मीडियम फ्लेमवर करायचा गॅस. हो करा. आता आपण एक एक गोळी सोडूया ह्यामध्ये. वा 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 वा. काय क्षण आहे बघा. स्वयंपाकघरात जनरली नवरा बायको एवढा वेळ एकत्र नसतात, पण इथे आमचे सर चक्क पाक करतायत आणि त्यांच्या पत्नी गुलाबजाम करतायत. म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. मला वाटतं गुलाबजाम आता तळून होत आहेत. हा गोल्डन ब्राऊन कलर आला की मग आपण हे करू, काढू. परफेक्ट. बरं काढून थोडा वेळ ठेवायचे का आणि मग पाकात सोडायचे का? हां काढून ह्यामध्ये थोडंसं ते नितळू दे आणि मग पाकात. मला वाटतं पाक झालाय. पाक झालाय, मग तो गॅस बंद करा. हां गोळी बंद पाक झाला. झाला ना व्यवस्थित? हो हो झालाय. त्यानं छान केलाय पाक. आता एक काम करूया. कलर येतोय ह्याला. हो ह्याला कलर येईपर्यंत आपण तो पाक ह्या बाउल मध्ये काढूया. हो हो काढूया. सर काय तेव्हा करेक्ट. त्याला कलर पण मस्त आलाय. केशरचा उतरलाय छान कलर. केशर आणि जी आपण वेलची पावडर घातली होती ना, त्याच्यामुळे त्याला एक छान पिवळसर असा केशरी रंग आलेला आहे. आणि हाच तो रंग. तुम्ही आकार दिलेले गुलाबजाम तयार आहेत, तुम्ही तळलेले गुलाबजाम तयार आहेत, तुम्ही पाक केलेला तयार आहे, तुम्ही त्यात घातलेले पदार्थ तयार आहेत. आता हे याच्यात सोडायचं. हो हो घ्या सोडा. वा. आणि हे 2 तास मुरवत ठेवायचे गुलाबजाम, म्हणजे ते आणि छान लागतात. वा सर काय भाग्य आहे तुमचं. मीच खूप स्वतःला नशीबवान समजते खरं तर. असं दोघांनी एकमेकांना म्हणत राहायचं म्हणजे कसं संसार सुखाचा होतो. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया आपण. वा. साधारण या पदार्थाची एकंदरीत आत्ताची ही रचना आणि ही कृती पाहिल्यानंतर आमच्या साहेबांची रिॲक्शन अर्थातच ही असेल. हो की नाही? हेच पाहिजे होतं. वा. रताळ्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत. या पदार्थामधून फक्त तुम्ही कॉर्नफ्लॉवर बाजूला काढलं तर तुम्ही हे उपासालाही करू शकता. आता आपण एक काम करूया, हे आस्वाद घेऊया या सगळ्याचा, पण थोडंसं पाकामध्ये मुरू देऊया. तोपर्यंत मंडळी तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. आता रताळ्याचे गुलाबजाम करण्याची कृती आपण पाहूया. प्रथम रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्यावी. त्यामध्ये आता शिंगाड्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर, खाण्याचा सोडा आणि थोडीशी वेलचीची पूड टाकून छान मळून घ्यावं. आता कढईत तेल तापत ठेवा. तयार गोळा पुन्हा छान मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे लांबट गोळे तयार करा. तेल तापलं की त्यात हे गोळे सोडा. हलक्या हाताने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्या. पाक करण्यासाठी दुसऱ्या एका कढईत पाणी, साखर एकसारखं ढवळत राहा. थोडीशी वेलचीची पूड आणि केशर घाला. आता या गरम पाकात तळून घेतलेले गुलाबजाम घालून 2 तास मुरवत ठेवा. रताळ्याचे रुचकर गुलाबजाम तयार आहेत.